हाय. प्राणभैरववर पुन्हा एकदा स्वागत आहे. अ, विषय थोडासा वेगळा मांडतोय आज. विषय कुणावर वैयक्तिक टीका किंवा कुणाला कमी दाखवायचा प्रयत्न किंवा अ, कुणाला काही काय म्हणतात ते नीच किंवा नीच तर नाही, पण माफ करा त्या वर्डसाठी, पण एखाद्याचा कमीपणा दाखवायचा प्रयत्न बिलकुल नाही आहे. तर काही गोष्टी अशा ज्या सुधरू शकतात किंवा ज्याची सुधारणा होणं अपेक्षित आहे मला किंवा माझ्यासारख्या अनेक भाविकांना, तर ती गोष्ट दाखवतो आहे. आत्ता सध्या मी ही जी वेबसाईट आहे, तर ही आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची वेबसाईट. श्री तुळजाभवानी .org त्याचं होम पेज आहे. तर एखाद्या सधन सधन मंदिर संस्थानची वेबसाईट ही किमान अप टू डेट असावी, असा एक काय म्हणतो आपण, एखादा पायंडा असतो किंवा नियम असतो. तर त्याप्रमाणे ही खरंच सधन मंदिर संस्थानची ही जिल्ह्याच्या कलेक्टरच्या अंडर येणारी मंदिराची वेबसाईट आहे. आणि ही खरंच अप टू डेट आहे का, तर हा प्रश्न मला पडला होता. मग थोडंफार वेबसाईट बघायला चालू केली. अनेक चांगल्या गोष्टी आहेत नक्कीच, त्याचं म्हणजे कौतुक आहे. पण काही गोष्टी अशा ज्या अपडेटेडच नाही आहेत. म्हणजे आय डोंट नो कधी अपडेट केलं त्या त्यांनी. आता उदाहरणार्थ इथं होम पेजवर जर मी क्लिक केलं तर इथं मंदिराविषयी म्हणून माहिती येते. तर ह्या मंदिराविषयी मग इतिहास आहे, खाली दैनंदिन कार्यक्रम आहेत, दैनंदिन पूजा, मंदिरात कसे यावे, मंदिरातील सेवा सुविधा, माहितीचा अधिकार, धार्मिक शुल्क. तर म्हणजे सहज माहितीचा अधिकार चेक करावा. माहितीच्या अधिकारावर चेक केल्यावर ह्या वेब पेजवर घेऊन आलं मला RTI information.html ही त्याचा URL होता. आणि आता माहितीच्या अधिकाराचा म्हणजे आता ही जी माहितीचा अधिकार आहे ह्याची जर तुम्हाला विस्तारित किंवा संक्षिप्त माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा म्हणून क्लिक करायचं आहे. तर एक PDF ओपन झाली. आता गंमत म्हणजे ह्या PDFमध्ये जे पहिलं नाव येतं आहे, मी ट्राय करतो झूम होईल का. ओके, हे पहिलं नाव आहे इथं की श्रीमती योगिता कोल्हे, हे नंबर 1चं नाव आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे जे तहसीलदार किंवा प्रशासन, व्यवस्थापक प्रशासन आहेत, ह्या जे कोल्हे मॅडम होत्या त्या इथून बदली होऊन किमान 6 महिने तरी झाले असावेत किंवा किमान 5-6 महिने. म्हणजे जी माहितीचा अधिकाराची तुमची वेबसाईट आहे, वेबसाईटवरचं जे माहिती आहे तीच तुमची अप टू डेट नाही आहे. त्याच्यानंतर खाली अनेक आहेत अशी नावं, म्हणजे एन नंबर ऑफ नेम्स आहेत, 54 आहेत शाळेत, पण ती अप टू डेट नाही आहे माहिती. सो माहितीचा अधिकारच मुख्य वेबसाईटचाच इथंच, म्हणजे वेबसाईट नंबर 1ला तर इथं तुमची फेल झाली. बंद करतो टॅब हा. आता खाली खाली बघत गेलो मी, अजून काय बघता येईल आपल्याला. मी कॅमेरा ऑन ठेवूनच बघतो आहे जेणेकरून प्रॉब्लेम येऊ नये. मंदिरातील संस्थांच्या सुविधा, ठीक आहे. संस्थांच्या सुविधामध्ये श्री तुळजाभवानी मंदिरच्या विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा. तर भक्तांसाठी निवास व्यवस्थापन आहे, तर व्यवस्थित आहे. म्हणजे 108 जे आहे ते खरंच एक सुंदर असं स्ट्रक्चर आहे. ते बिल्डिंग उत्तम आहे. जे 24 म्हणून जे आहे त्याच्यामध्ये पार्किंगची सोय नाही आहे मंदिराच्या महाद्वाराजवळचं, पण 108 उत्तम आहे, नो डाऊट. दुसऱ्या नंबरला आहे धर्मशाळा आहेत. तर शहरात नगरपालिकेच्या 4 धर्मशाळा आहेत, सराया, सुरेख स्मृती. ओके, 2च नावं इथं त्यांनी मेन्शन केले. तर ह्याच्यातलं गंमत अशी आहे की सराया धर्मशाळेबद्दल मी शुअर नाही आहे, पण सुरेख स्मृती जी धर्मशाळा आहे कमानवेस परिसरातली, वाट लागलेली आहे त्याची. मी शुअर नाही आहे मंदिर संस्थान किंवा नगरपालिका ह्याच्याबद्दल किती अप टू डेट आहे, पण सुरेख स्मृती धर्मशाळा आहे त्याची वाट लागलेली. सराया आणि सुरेख स्मृती म्हणजे एकदम नगरपालिकेची जी आहे, माफ करा मी कमानवेस भागात म्हणलो, तो भाग बहुतेक माझ्या मते काय म्हणतात त्याला, आठवडी बाजार तिथली आहे. वाट लागलेली, अतिशय घाण असते तिथं. गाड्या उभारतात, येतात लोक, उतरतात, पण भयंकर भयंकर म्हणजे घाण म्हणजे घाण. म्हणजे मी तसं नाव ठेवून येतो तुळजापुरातला असून ती घाण झालेली आहे. त्याच्यानंतर देणगी. आता ह्या देणगीचं जे आहे, तर मी मंदिर संस्थानला मेल लिहिलता की जी काय देणगी येते मंदिर संस्थानला किंवा त्याच्यातनं जो खर्च होतो तर त्याचं एखादं विवरण मिळावं,
किंवा भक्तांसाठी एखादं अवेलेबल करून ठेवावं. तर ते कुठंही त्यांनी अजून त्याचा रिप्लाय दिलेला नाही आहे. 5 नंबरचा मुद्दा दाखवतो की मंदिरातील स्वच्छता. तर मंदिरातील स्वच्छतेचा विषय सांगतो की श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी साहित्यासह कर्मचारी पुरवण्याचं जे काय करार आता नवीन अपडेट करता येते, त्यामुळे ह्या जुन्या कंपनीला दोष देण्याचा अर्थ नाही आहे. पण नवीन ह्याच्यामध्ये सांगतो की मंदिरामध्ये स्वच्छता नाही आहे, जागोजागी घाण आहे. ॲक्सेप्ट करायला पाहिजे, मंदिर संस्थांनी मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करावं की हो बाबा आमच्याकडनं घाण आहे. जो दर्शन मंडप आहे, मुख्य दर्शन मंडप, त्याच्यामध्ये भयंकर घाण आहे. बाथरूम वगैरे व्यवस्थित क्लीन नाही आहेत ते. आत्ता सध्या मी व्हिडिओ बनवतो आहे, ती तारीख आहे साधारण 12 मार्च. तर 12 मार्चला पण तिथं जर जाऊन बघितलं तर ते स्वच्छ नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे टॉयलेट्सची मुबलक सोय नाही आहे मंदिरामध्ये. हे ॲक्सेप्ट करावं मंदिर संस्थांनी की पुजाऱ्यांसाठी तरी किमान वेगळे टॉयलेट किंवा भाविकांसाठी तरी किमान वेगळे टॉयलेट किंवा स्वच्छ टॉयलेट आहेत, ते स्वच्छ टॉयलेट असावेत. तर तसं नाही आहे ते कुठंही. त्याच्यानंतर साईन बोर्ड्स नाही आहेत कुठंच मंदिरामध्ये की इकडं टॉयलेट आहे किंवा इकडं पुजाऱ्याचं आहे किंवा इकडं दर्शन मंडप आहे. तर हे साईन बोर्ड पण नाही आहेत मंदिरामध्ये. आणि अजून म्हणजे मुख्य मुद्दा म्हणजे की मंदिर दर्शन मंडपाच्या मागची बाजू जी टोळभैरवाकडनं आराधवाडीत जायचा जो रस्ता आहे, तर तिथं इतकी भयंकर घाण आहे की तिथं म्हणजे अगदी ही म्हणजे डुक्कर म्हणू किंवा वराह म्हणू, तर त्याचा पूर्णपणे तिथं वावर आहे. त्यामुळं मंदिरांनी तर हायजीनच्या गप्पा किंवा स्वच्छतेबाबतीत तर बोलणं आय गेस चुकीचं राहील की मंदिर स्वच्छ आहे म्हणणं चुकीचं राहील. राहिली दुसरी गोष्ट, तर जो गाभारा आहे तो नक्कीच स्वच्छ असतो, नो डाऊट. पण ओव्हरऑल मंदिराचं जे प्रिमायसेस आहे ते स्वच्छ नाही आहे. तर हा मुद्दा इथं खोडला जातो. सुरक्षा व्यवस्था उत्तम आहे नक्कीच, म्हणजे जे काय कंत्राटी कामगार वगैरे ते देऊन ते करतात ते चांगली गोष्ट आहे. पण सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली बिलकुलही प्रोटोकॉल्स नाही आहे त्यांच्याकडं. की म्हणजे एक सॉफ्ट स्किल असतात सुरक्षा रक्षकांचे, की उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही कितीही गर्दी असू द्या, कितीही तुमचं मॅन टू मॅन मॅनेजमेंट असू द्या, तुम्ही कुठल्याही भाविकाला हात लावला नाही पाहिजे. तर हा एक नियम असला पाहिजे. आय डोंट नो मंदिर संस्थान का फॉलो करत नाही की सुरक्षा रक्षक जे आहेत, महिला असो पुरुष असो, आणि भाविक कुणीही असो, महिला असो पुरुष असो, तर ते बिलकुलही म्हणजे असं अंतर ठेवून नाही आहे, ते बाहेर ओढून काढतात. मंदिर संस्थांनी जी काय म्हणतात ते योग्य व्यवस्था करायला पाहिजे ती नाही आहे सुरक्षा व्यवस्थेमध्ये. कारण की कुठल्याही भाविकाला दुजाभाव फील होऊ नये सुरक्षेमध्ये. VIP साठीची वेगळी सुरक्षा आणि सामान्य नागरिकाची वेगळी सुरक्षा हा प्रकार नसावा मंदिरामध्ये, ॲटलिस्ट मंदिरामध्ये. बाकीच्या ठिकाणी तुम्ही केलात तरी म्हणजे एवढं काही फरक पडणार नाही. पण आणि भयंकर मगरुरी आहे. जे कोणी कंत्राटी कामगार असतील किंवा इतर कामगार असतील, भयंकर मगरुरी आहे त्यांच्यामध्ये. कारण की एक अनप्लिजंट एक्सपिरियन्स मिळतो भाविकाला, की ते भाविक बरोबर खुश होऊन जात नाहीत आणि भाविकांचं समाधानच होत नाही त्यामुळं. कारण की एक एक्सपिरियन्स देणं हे पुजाऱ्याचं आणि सुरक्षा रक्षकाचं किंवा मंदिर संस्थांचं काम आहे. पण मंदिर संस्थान ह्या 2-3 गोष्टीमध्ये फेल होत आहे चक्क. धर्मशाळा नक्कीच अजून म्हणजे स्वच्छ झाल्या पाहिजेत, हे मत आहे माझं. ज्या प्रायव्हेट आहेत त्यांचं मी काही बोलू शकत नाही, पण निदान ज्या नगरपालिकेच्या किंवा सरकारच्या किंवा जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या अंडर येत आहेत त्या गोष्टी नक्कीच सुधारल्या पाहिजेत. मंदिरातली पोलीस चौकी, आता हा चौथा मुद्दा आहे की मंदिरात पोलीस चौकी आहे, गोमुखापाशी आहे. पण दुर्दैव असं आहे की जे पोलीस कर्मचारी आहेत मोस्ट ऑफ द टाईम ते चप्पल घालून वगैरे अगदी मंदिराच्या खालपर्यंत येतात. नियम काढावा मंदिर संस्थांनी की महाद्वाराच्या आतमध्ये कुणीही चप्पल घालून येणार नाही. मग तो VIP असना का किंवा तो राष्ट्रपती का असना, तर तो मंदिराच्या बाहेरच चप्पल काढून येईल. पोलीस कर्मचाऱ्यांना पण ह्याच्यातनं सूट देऊ नये. राहिली प्रश्न सुरक्षा व्यवस्थेचा, तर व्यवस्थित म्हणजे आता जे नवीन नाही SP आहेत जे सध्याचे कुलकर्णी, तर हे थोडे जरा आता म्हणजे प्रॉम्प्ट आहेत सुरक्षेला घेऊन. मी जे चांगलं काम करत आहेत त्यांचं कौतुक करायला मागं पुढं बघणार नाही, कारण की जे खरंच चांगलं काम आहे ते चांगलं काम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मंदिरातले
पोलीस आहेत तर त्यांना कुठंतरी पान मसाला किंवा सुपारी हे खाऊ नकाही म्हणायची वेळ आलेली आहे. इवन हे जे प्रायव्हेट कंत्राटी सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांना पण सांगायची वेळ आली आहे की हे महाद्वारामध्ये दुसऱ्याचे खिसे चेक करतात की गोवा गुटखा किंवा तंबाखू कुठल्याही प्रकारचं तुम्ही खाली नेत नाही आहेत ना. पण हे जे प्रायव्हेट कर्मचारी आहेत तर तेच त्याच्यामध्ये खाली मंदिरामध्ये हे जे गोवा गुटखा पान मसाले जे काय तंबाखू वगैरे ते सेवन करत बसलेले असतात. तर ह्या गोष्टीवर पण मंदिर संस्थांनी कुठंतरी बॅन आणणं गरजेचं आहे. आता राहिली गोष्ट मंदिराची वेबसाईट अजून थोडीशी अपडेट व्हायला पाहिजे. आता मंदिराने उपक्रमामध्ये सोलार प्रकल्प लिहिलेला आहे. आय एम नॉट शुअर की तो सोलार प्रकल्प मंदिराचा वर्किंग आहे का नाही. माझ्या मते तर म्हणजे आज घडीला 12 13 मार्चला जर सकाळी कोणी पाहिलं तिथं तर भयंकर धूळ मिळेल. सोलर प्लेट्स धुळीमध्ये काम करत नाही. हे मंदिर संस्थांनी का बरं लक्ष दिलं नाही काय त्याचं माहीत नाही. मंदिराचा घाटशीळ मंदिर बगीचा म्हणून हा एक ह्यांनी प्रकल्प उपक्रम दाखवला आहे. बगीच्याची वाट लागलेली आहे. तिथे बेवडे बसतात, दारुडे बसतात आणि त्याला काय म्हणतो आपण गरतुले बसतात. त्यामुळं ही वाट लागलेली आहे अक्षरशः. मंदिरांनी म्हणजे काय म्हणतात ना ते एक वाक्य आहे की एखाद्या गोष्टीची शेम करण्याऐवजी पाट्या लावण्याचं काम चालू आहे इथं. तर हे सुधारलं पाहिजे. हा कुठलाही वैयक्तिक टीका नाही आहे, हे सजेशन्स आहेत. शॉपिंग सेंटर कुठला उल्लेख आहे आय एम नॉट शुअर. त्याच्यानंतर ही वेबसाईट अजून अप टू डेट असणं गरजेचं आहे. पण इथं म्हणजे अजून बऱ्याचशा सुविधा होणं इथं गरजेचं आहे. मी मंदिर संस्थानलामध्ये एक मेल लिहिला होता कंप्लेंट रिगार्डिंग डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन VIP कल्चर ॲट श्री तुळजाभवानी टेम्पल तुळजापूर. तर साधारण मी 29 ह्या इथं दिसत असेल तर एक सेकंड झूम करतो मी. 29 फेब्रुवारी 2014ला मेल केला होता. आज तारीख आहे इथं ह्या कोपऱ्यामध्ये. तर आज 12 मार्च 2024 म्हणजे साधारणपणे 10 दिवस पकडू, रफली 12 दिवस. तर 12 दिवसापूर्वी मी कंप्लेंट केली होती की कंप्लेंट रिगार्डिंग डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन VIP कल्चर ॲट श्री तुळजाभवानी टेम्पल तुळजापूर. बरं, मेल कोणाला केला होता तर इथं दिसत असतील. तर हा मेल होता माझा श्री तुळजाभवानी टेम्पल @gmail.com. आता ही जी ईमेल ID होती तर त्यांना केलता मी मेल. इथं दिसते ही ईमेल ID. ह्यांना मेल केलता मुख्य आणि माझ्या कॉपीमध्ये ठेवते मी CM महाराष्ट्र, कलेक्टर ऑफ उस्मानाबाद. कारण की कलेक्टर हे धाराशिवचे कलेक्टर जे आहेत ते मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत आणि तहसीलदार ऑफ तुळजापूर हे 3 लोक मी कॉपीमध्ये ठेवते. मला श्री एकनाथ संभाजीराव शिंदे CM यांच्याकडून आलेला एक काय म्हणतात ऑटो रिप्लाय असेल मे बी. तर तो सोडून कुणाचाही मेल आलेला नाही आहे मला. आणि ह्याच्यामध्ये मी लिहिलं की मंदिर संस्थांमध्ये एक VIP कल्चर चालतं वेगळंच, की म्हणजे VIP नाच सोडणं किंवा VIPसाठी हंजी करणं. अगदी मंदिर संस्थांचे ऑफिसपासून ते कल्चर आहे. अमुकचं नाव घेऊन तमुकला सोडलं, तमुकचं नाव घेऊन अजून कुणाला सोडलं किंवा एखादे महसुली अधिकारी आलेत म्हणून त्यांना त्यांच्या फॅमिलीसहित सोडलं किंवा एखादे IAS IFS अधिकारी आलेत म्हणून त्यांना IPS अधिकारी आलेत म्हणून त्यांना सोडलं, एखाद्या IASचे सासरे आलेत म्हणून सोडलं, एखाद्या IPSचे सासरे आलेत म्हणून सोडलं, एखाद्या न्यायालयाचे न्यायाधीश आलेत म्हणून त्यांना सोडलं. म्हणजे एक्झॅक्टली VIP कल्चर आहे तरी काय तुमचं म्हणून म्हणजे मी मेल लिहिलता की मी लिहिलं पहिल्या पॅरामध्ये आय एम रायटिंग टू एक्सप्रेस माय डीप कन्सर्न रिगार्डिंग डिस्क्रिमिनेटरी ट्रीटमेंट ऑफ DOTs ॲट श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर. It has come to my attention that there is a prevalent practice of VIP culture at Mandir where certain individuals, खूप important आहे, where certain individuals are given preferential treatment based on their status, connection and others are overlooked or
ट्रीटेड. तर ह्याचं गोष्ट अशी होती की म्हणजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही फोटोज दाखवीन. फोटोज कोणाचे आहेत तर ते मे बी पॉलिटिशियन्स आहेत, स्टार्स आहेत, किंवा एखादे अधिकारी आहेत, किंवा माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी नेते, खासदार वगैरे असे लोक आहेत की कुठल्या अधिकारातून ते तिथं फोटो काढतायत किंवा कुठल्या अधिकारातून त्यांची आरती चोपदार दरवाजात होती आहे किंवा कुठल्या अधिकारातून त्यांचं फोटो काढू दिले जात आहेत. बरं, त्यांना अधिकार आहे तर मग हा इतरांना का बरं नाही आहे? म्हणजे असं कुठला तीर मारला की ते VIP झालेत मंदिरामध्ये? मला आपल्या तिरुपती तिरुमलाच्या बालाजीच्या मुख्य मूर्तीसोबत एकतरी फोटो दाखवा VIPचा. नाही, तुम्हाला नाही मिळणार. पण तुळजापूरमध्ये सगळा मिळेल तुम्हाला. पुजाऱ्यांना अधिकार नाही आहे फोटो काढायचा. पुजाऱ्यांनी जर फोटो काढला तर मंदिर संस्थान त्यांच्या नावाने नोटीस काढतं, त्यांच्या नावाने काय म्हणतात मंदिरबंदीचं 6 महिने मंदिरबंदी, 3 महिने मंदिरबंदी असे नियम काढतं किंवा काहीतरी काढून त्यांना बॅन करायचं, म्हणजे कसं तरी त्यांना बाहेर हाकलायचं असा प्रकार करतं. पण मंदिर जेव्हा हे डिस्क्रिमिनेशन करतं VIP असलेले, मला अजूनपर्यंत कळालं नाही की एक माणूस VIP असतो, त्याची पत्नी किंवा त्याचा जर महिला असेल तर तिचा पती हा VIP असणं मी समजू शकतो की बाबा VIPचे जे काही जोडीदार आहेत म्हणून ते VIP. पण सासू सासरे कोणाची VIP कशी असू शकतात? मित्र कशी VIP असू शकतात? किंवा लेकरं बाळं मित्र परिवार असे, म्हणजे एक VIP समजू शकतो, 2 VIP समजू शकतो, 8-8 VIP कसे असू शकतात? 8-8 लोक एका अधिकाऱ्यासोबत, एका महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यासोबत, एखाद्या न्यायाधीशासोबत कसे असू शकतात? मंदिर संस्थानला ह्याच्याबद्दल बिलकुल लाज वाटत नाही का की हे लोक VIP जे आहेत ते खाली घेऊन जाताना त्यांच्यासोबत एस्कॉर्ट टीम पाठवती मंदिर? म्हणजे हे शेमफुल आहे. मंदिराने हे कुठंतरी सुधरवलं पाहिजे. आणि इथं मी लिहिलं पण आहे, द गार्ड्स ॲट श्री तुळजाभवानी मंदिर वर एक्स्ट्रीमली रूड अँड अनहेल्पफुल. बिलकुल तुम्हाला रूड मिळतील गार्ड्स, हेल्पफुल तर नाहीच आहे. देअर लॅक ऑफ प्रोफेशनलिझम अँड डिसरेस्पेक्टफुल ॲटिट्यूड मेड डिओटीज व्हिजिट टू द मंदिर डिसअपॉइंटिंग एक्सपिरियन्स. बिलकुल प्रोफेशनलिझम नाही आहे. एखादा गार्ड कसा असावा ह्याचं कुठलंही ट्रेनिंग नाही आहे त्यांचं. भयंकर डिसरेस्पेक्टफुल ॲटिट्यूड आहे. देवीकडं कुणाला बघू दिलं जाणार नाही. तर हे सर्व मुद्दे ह्या मेलमध्ये मी ट्राय केलं की कव्हर करीन. मला माहीत नाही काय कारणाने त्यांनी अजून रिप्लाय दिला नाही, जे की मंदिराच्या ओरिजिनल वेबसाईटवरनं घेतलेल्या मेल ID ला दिलं होता मी मेल. पण अजूनही मला ना कलेक्टर ऑफिसचा, ना तहसीलदाराकडून, ना मंदिर संस्थांकडून कुणाकडूनही कोणताही रिप्लाय आलेला नाही आहे अद्याप. आता मंदिराच्या डिस्क्रिमिनेशनबद्दल अजून एक गोष्ट सांगतो की चिंतामणी मंदिर आहे, थेऊरला आहे, आय गेस, हो थेऊरला आहे. तर इथं पेड दर्शन त्यांनी बंद केलं आता. तर रिझन काय होतं की एका भाविकाने सांगितलं पेड दर्शन असं असं आहे तर ते बंद करा. मग कोर्टाने काय निकाल दिला तर इथं दिलेला आहे निकाल. द नोटीस स्टेटेड दॅट डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ मनी इज इनकन्सिस्टंट विथ द कॉन्स्टिट्यूशन. एव्हरी डिओटी मस्ट बी ट्रीटेड इक्वली इन द टेम्पल. मग तुळजाभवानी संस्थानला हे समजत नाही का की जर चिंतामणी ट्रस्ट जर तिथे इक्वल ट्रीटमेंट द्या म्हणत असेल मंदिरामध्ये, तर तुळजाभवानी संस्थान का VIPची हांजी करतं? ह्याच्यावर बोललं पाहिजे कुणीतरी. बरं, आता हे माझ्याकडं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पण ओपन आहे. ह्याचं आर्टिकल 15 आहे, हे आर्टिकल 15. तर ह्याच्यामध्ये काय आहे, प्रोहॅबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स ऑर एनी प्लेस ऑफ बर्थ. मग त्याच्यामध्ये काय, तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करू नये म्हणूनच हा कायद्यातनं, आपल्या संविधानातनं आपल्याला अधिकार दिलेला आहे की तुमचं डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. सर्व भक्त असोत, लोक असोत, हे इक्वली ट्रीट केले गेले पाहिजेत. मंदिरामध्ये होत नाही. मला भली मंदिराने आता काय म्हणते 3 महिन्याची नोटीस काढली किंवा 6 महिन्याची नोटीस काढली तरी हरकत नाही, पण मंदिराने पुजाऱ्यांना विश्वासात घेऊन केलेलं एक काम दाखवावं. मंदिराने भाविकांना विश्वासात घेऊन केलेलं एक काम दाखवावं. आता उन्हाळा चालू होते, पुजाऱ्यांना बसायला जागा नाही आहे मंदिरामध्ये. कुठंही पुजाऱ्याच्या बसायची व्यवस्था नाही आहे, व्यवस्थित पाणी नाही आहे. जे दत्त मंदिरापाशी पाण्याचं एका भाविकांनी दिलेलं जे वॉटर फिल्टर आहे, अक्षरशः गळतं आहे ते.
अक्षरशः गळत आहे. म्हणजे तुम्हाला दिलेली जी देणगी आहे, देणगीत दिलेल्या वस्तू जपता येत नाही आहेत. तुमच्याकडे मेंटेनन्ससाठी जर पैसे नसतील तर शेम ऑन यू. कोणालाही इंडिव्हिज्युअलनी हे एक मंदिर संस्थांच्या चाललेल्या कामगिरीवरचा व्हिडिओ आहे. त्यामुळं शेम ऑन यू. जर तुमच्याकडे दिलेली गोष्टी सांभाळायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुमचं पाणी गळतं आहे जर, तर खरंच तुम्हाला म्हणजे काय बोलावं आता ह्याच्याबद्दल, कौतुक काय करावं तुमचं. त्याच्यानंतर व्ही आय पी कल्चर तुम्ही कधी थांबवणार आहेत? काही आहे का नाही? म्हणजे जनाची नाही निदान मनाची तरी बाळगून व्ही आय पी कल्चर थांबवा. जो व्ही आय पी बघता येतो तो आतमध्ये, जो नाही येत आहे, जो व्ही आय पी नाही आहे तो बाहेर, हे थांबवा तुम्ही. त्यामुळं म्हणजे शेम ऑन यू. खरंच काय बोललं ह्याच्याबद्दल मी अजून. तुम्हाला कळायला पाहिजे त्या गोष्टी. बरं, अजून कुठल्याही प्रकारचं असं नाही की बाबा तुम्ही सिनियर सिटीजनला डायरेक्ट दर्शन देत आहेत, कुठंही नाही. ते जे डायरेक्ट दर्शनचं जे गेट आहे किंवा 500 रुपये पासचं जे गेट आहे, त्या गेटवरचे जे गार्ड आहेत अक्षरशः उद्धटपणे बोलतात येणाऱ्या भाविकाला. जो 500 रुपये देऊन जरी पास घेतो आहे, खरं तर तिथून फ्री सोडलं पाहिजे. मंदिर संस्थांनी देवीच्या दयेने सर्वोत्तम चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट द्यायला पाहिजे त्या गोष्टी. किमान सिनियर सिटीजनला तरी दर्शन द्यायला पाहिजे, प्रेग्नेंट लेडीला तरी दर्शन द्यायला पाहिजे, दिव्यांग लोकांना तरी थेट दर्शन द्यायला पाहिजे. पण तुमचं म्हणजे चांगलं करायची वृत्ती नसेल तर अवघड आहे. मला खूप होप्स आहेत. सध्याचे नवीन तहसीलदार आहेत, उत्तम आहेत, खूपच छान. माझी 1-2दा भेट झाली त्यांची, उत्तम आहेत. पण मला नाही माहिती की त्यांना म्हणजे ह्या प्रॉब्लेम्सबद्दल अजून अवेअर केलं आहे कोणी का नाही. आणि नसेल केलं तर सर, हा मेसेज म्हणजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो की ह्या गोष्टी खरंच झाल्या पाहिजेत. नवीन कलेक्टर आहेत, त्यांनी खरंच म्हणजे जे आमचे ओंबासे सर म्हणून कलेक्टर आहेत, अतिशय उत्तम माणूस आहेत. पण व्ही आय पी कल्चर कुठंतरी तुम्ही बॅन करा. तुमच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत आमच्या की व्ही आय पीची व्याख्या ठरवा नेमकी काय मंदिर संस्थांची. हे कल्चर कुठंतरी थांबवा. गाभाऱ्यामध्ये जर व्ही आय पीला फोटो काढायला मिळतो आहे तर तो सरसकट सर्वांना काढू द्या. जर तो पुजाऱ्यांना जर तुम्ही नोटिसा पाठवताय तर अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवा. मला अजून एक कळलं नाही, मध्यंतरी भरत जाधव म्हणून एक अभिनेते होते आणि अजून एक अभिनेत्री होती अनुष्का सरकटे. तर हे दोघंजणं कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा चोपदार दरवाजामध्ये फोटो काढू दिला? मला कोणावरही टीका नाही करायची, पण तो अधिकार मग सर्वांना द्या. सर्व भाविकांना किमान एक 5 सेकंद दर्शन तरी द्या. किमान 5 सेकंद दर्शन द्या. फोटो भलेही नका काढू देऊ प्रत्येक भाविकाला, पण निदान ही ॲपिजमेंट करायचं बंद करा. एकाला कुरवाळणं, दुसऱ्याला लाताडणं, हे देवीच्या दारात तरी नकात करू. एवढंच बोलेन मी. खूप मोठा व्हिडिओ केला आहे मी, पण जर झाली सुधारणा तर खूप उत्तम होईल. सर्वांच्याच काय म्हणतात ते, सर्वांनाच आई भवानीचे आशीर्वाद लागतील आणि काय म्हणतात ते सर्वोत्कृष्टच सगळं होईल. आणि देवीच्या कृपेने सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्या, ही एवढीच अपेक्षा आहे माझी. भरपूर देणगी यावी मंदिराला, भरपूर ह्याच्यातनं अजून लोकोपयोगी गोष्टी व्हाव्या. पण मंदिर संस्थांच्या हातात आहे हे सगळं. मंदिर संस्थांनी वेळोवेळी त्यांची वेबसाईट आहे ती अपडेट करावी. फक्त घाटशीळ परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे वगैरे, हे जे राबवत आहेत ते प्रकल्प पूर्ण करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आताही इथं 108 खोल्याचं बांधकाम करून देत आहे. ही बिल्डिंग कंप्लीट होऊन आता 2 वर्ष झाले, चालू आहे बिल्डिंग, तरी ह्यांनी वेबसाईट अपडेट केलेली नाही आहे. पापनास तलावाची खोली वाढवली आहे, तिथं शोभीकरण केलं आहे, पण अजून चालू केलेलं नाही आहे. घाटशीळ बगीच्याची वाट लावलेली आहे. यस, वाट लावलेलीच आहे. ते जे आहे ते सांगावं लागेल. ते त्याच्यानंतर हे दर्शन मंडप ते नगरपालिका पार्किंग, हो हे झालेलं आहे काम पूर्ण बहुतेक तरी. कल्लोळ तीर्थाचे नूतनीकरण करणे, अजून मला माहीत नाही किती म्हणजे ते स्वच्छ केले. धार्मिक ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय अजून बंद आहे, ते कुठंही म्हणजे ते चालू केलेलं नाही आहे. गोष्टी खरंच करा, फार छान विकास होईल तुळजापूरचा. येणारा भाविक थांबायच्या हिशोबाने येईल. आणि जे लोक अक्कलकोटला जाऊन राहतात ते तुळजापुरात राहतील भाविक. एवढं बोलतो मी, कोणाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो. पण जर खरंच काही डेव्हलपमेंट झाली तर खूप छान वाटेल. मी त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ करीन. जर ही डेव्हलपमेंट अपील झाली तर नक्कीच एक कौतुकास्पद ह्याच्यावर व्हिडिओ येईल. थांबतो आता, बरंच काही बोललो.
कुणाला वाईट वाटलं असेल तर माफी असावी, कुणापर्यंत योग्य व्यक्तीपर्यंत मुद्दे पोचले असतील तर त्यांनी याच्यामध्ये सहकार्य करून नक्कीच सुधारणा घडवावी. जय भवानी.